तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा वेगाच्या राक्षसानं थैमान घातलंय. कळवण वणी रोडवरील नांदुरी कांदा मार्केट जवळ आज दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झालाय आणि या अपघातात 3 तरुण हे गंभीर जखमी झालेत. नांदुरी कांदा मार्केट परिसरामध्ये आज दुपारी 12:15 वाजता हुंडाई कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघही तरुण अक्षरशः हवेत फेकले गेले आणि रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडले होते. या अपघातातील जखमी तरुणांची नावे विठ्ठल बोरसे वय वर्ष 25, पवन चित्ते वय वर्ष 20, मयूर बोरसे वय वर्ष 26 हे तिघही धुळे जिल्ह्यातील वेलाणे येथील रहिवासी आहेत. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना काळाने त्यांच्यावरती घात घातला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रचंड रक्तस्रावामुळे तिघांची प्रकृती ही चिंताजनक होती. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झालाय. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अपघाताचं नेमकं कारण काय, वेग की निष्काळजीपणा, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. प्रखर न्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल.